हाय हॅलो गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, बुधवार आहे, तर तुम्हाला आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर बघा आम्ही आता आवरून निघालोय. तर कुठे निघालोय तर मनीषा आली आता साडी वगैरे घालून मस्त तयार होऊन आली आणि अजून काही मैत्रिणी यायच्यात. तर मग शाळेमध्ये आज कार्यक्रम ठेवलाय गुरुपौर्णिमेनिमित्त. काय ठेवलंय मनीषा तिलाच आता विचारते मी. मनीषा छान अशी तयार होऊन आलेली आहे ही साडी घालून आणि ताट पण सजवलंय, मी तुम्हाला दाखवते. तर काय कार्यक्रम ठेवलाय शाळेत? आई वडिलांचं गुरुपूजन. गुरुपूजन ठेवलंय मिसनी. तर आता तुम्ही त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर सगळ्या मैत्रिणी खाली आल्यानं तुम्हाला मी दाखवते. बघा इथं मनीषाने पूजनासाठी जे ताट लागतं ना, म्हणजे आईवडिलांची मुलं सेवा करणार म्हणजे हातपाय धुवून पूजा करणार आहेत. तर त्यासाठी तिने इथं दिवा घेतला, इथं हळदी कुंकू घेतलंय आणि दिवा लावण्यासाठी आई माचीस पण घेतले आणि साखर घेतली एका वाटीमध्ये, तांदूळ पण घेतलेत आणि छान असं फुलांनी ताट सजवून घेतलेलं आहे. तर बघा सगळ्या शिवान्याची मम्मी पूनम, स्वाती वहिनी मस्त अशा तयार होऊन चालल्यात. काय राहिले बघा आमच्या वहिनींची गडबड, पंचपाळ घरीच ठेवून आल्यात, चालल्यात आता आणायला. काय जाणार रे, आम्हाला पण यायचंय. तर मग शीतल पण आली होती आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्याजणी निघालो जे हायस्कूलमध्ये. जवळच आहे ही शाळा. तर ही शाळा आमच्या घरापासून जवळच आहे. तर मग पूनम त्या बोलल्या चला तुम्ही पण चला. तर मग मी पण गेले त्यांच्यासोबत आणि शाळेमध्ये छान असे गाणी पण लावली होती आणि तिथे एकदम छान अशी सुंदर रांगोळी काढली होती, तुम्ही पुढे पाहू शकता. आणि बायकांचं घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर गप्पा काय संपत नाहीत बरं का. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया, माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. तर तिथं देवीची छान अशी पूजा पण केली होती. तर जायचं होतं आता वर्गामध्ये. तर इथंही ना कार्यक्रम वर्गामध्येच ठेवला होता बरं का गुरुपूजनाचा, म्हणजे प्रत्येक क्लासमध्येच. तर मग मनीषा बोलली माझ्यासोबत चला. तर मग मी तिच्यासोबत गेले. तर तिथं छान अशी रांगोळी पण काढली होती आणि मुलांनी छान असे ताटं पण सजवून आणले होते आणि दिवसभर असे पालक येत होते. तर तिथं त्या दोघी तिघींचं मिळून छान असे त्यांच्या मुलांनी ना एंट्री केली, म्हणजे चांगलं औक्षण केलं. त्यानंतर औक्षण झाल्याच्या नंतर मग त्यांचं पायपूजन करण्याचं झालं. तर एकदम छान अशी छोटी छोटी मुलं आणि एकदम मस्त असं मम्मी पप्पांचं औक्षण करत होती ना, तर खरंच खूप बघायला भारी वाटत होतं. आता माझी मुलं या शाळेमध्ये नाही आहेत, पण माझ्या मैत्रिणीसोबत मी त्या शाळेमध्ये गेले होते. तर खूप छान वाटलं बरं का. तर तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या आणखी एकदा शुभेच्छा. गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, गुरु म्हणजे जीवनाची नवी दिशा, गुरु म्हणजे अंधारातला प्रकाश, गुरु म्हणजे यशाची पहिली पायरी. अशा सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. ही गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील आषाढी एकादशीनंतर येणारी पहिली पौर्णिमा असते. या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी गुरूंचे आशीर्वाद घेतले जातात. जसं की आई वडील आणि आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांना आपण गुरु समान मानतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी दत्त महाराजांची सेवा, श्री स्वामींचे जप आवर्जून आपण करतो किंवा गुरुचरित्र पारायण सेवा, स्वामीचरित्र पारायण सेवा आवर्जून करावी लागते. कारण या दिवशी गुरुचरित्र पारायण आणि स्वामीचरित्र पारायणाचे बरेच जण पारायण करतात आणि हे पारायण केल्याच्या नंतर आपले आरोग्य आणि सुख शांती, मन प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये शांतता होते. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची सुद्धा मनापासून आपण सेवा करत असतो. तर बऱ्याच शाळेमध्ये ही गुरुपौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते. तसेच ह्या आमच्या जयदे शाळेमध्ये सुद्धा गुरुपूजन आईवडिलांचं ठेवलं होतं. तर एकदम मस्त असं छान तुम्ही ह्या व्हिडिओमधून पाहत असाल. एकदम दिवसभर आईवडील म्हणजे दिवसभर शाळा भरल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत हा कार्यक्रम ठेवला होता. छान अशी रांगोळी काढली होती आणि शंभूने छान असं तिच्या मम्मीचं औक्षण केलं. त्यानंतर आम्ही गेलो शिवच्या वर्गामध्ये. तर तिथे सुद्धा मीच आईवडिलांचं औक्षण करताना व्हिडिओ फोटोशूट चाललं होतं. त्यानंतर शिवनं सुद्धा छान असं तिच्या मम्मीचं औक्षण केलं.
तर एकदम अशी छोटी-छोटी मुलं आणि एकदम एवढं छान करताना आहे ना खूप भारी वाटत होतं. तर फोटो काढताना ना तो खूप सुंदर हसत होता आणि त्यानंतर मम्मी-पप्पांचं दर्शनसुद्धा घेत होते. त्यानंतर आम्ही गेलो समर्थच्या क्लासमध्ये. तर मग तिथं स्वाती वहिनी होत्या. तर तिथंसुद्धा मिसनी खूप छान असं सजवलं होतं. देवीचा वगैरे फोटो ठेवून आणि त्या विद्यार्थ्यांचे सगळ्या पालक लोक जसं त्यांना विद्यार्थ्यांचे वेळ मिळेल पालक तसं लोक येत होते आणि इथं तुम्ही पाहू शकता एकदम समर्थच्या मिसनी ना एकदम छान अशी फोटोशूट वगैरे करत होते आणि सरस्वती देवीची पूजन मूर्ती करून घेत होते. तर फोटो इथं ठेवून तुम्ही छान पाहू असं शकता सजवलं होतं एकदम. तर त्यानंतर इथं पालकांची भरपूर गर्दी झाली होती आणि इथं मुलांना खेळण्यासाठी ना मस्त असं झोपाळे सुद्धा आहेत आणि इथं पालक लोकांचे फोटोशूट करण्याचं रांगोळीचं काम चालू होतं आणि खूप गर्दी झाली होती बरं का. तर त्यानंतर मग आम्ही गार्गीच्या वर्गामध्ये आम्ही गेलो, पण तिथं काही तिची मम्मी नव्हती. मग त्याच्यामुळं मग ह्यांचं मनीषाचं पूजन झालं होतं. तर मग आम्ही त्यानंतर मग घरी निघालो आणि इथं पाहू शकता तुम्ही गुरुपूजन झाल्याच्या नंतर मग पालक लोक आपापल्या पाल्याला घेऊन घरी येत होते. तर मग नंतर आम्ही गार्गीला पण घेऊन आलो. तर अशा पद्धतीने गुरुपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर घरी आलो आणि 6:30 वाजता आम्ही साईबाबांच्या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आरती, भजन, महाप्रसाद आणि हे ठेवलं होतं. तर मग आम्ही आरतीसाठी चाललो होतो. तर इथं आमचा रुद्र आहे ना एकदम असा एक्सायटेड होता बरं का मंदिरामध्ये जाण्यासाठी. तो बोलत होता, "मावशी लवकर चल." तर मग मैत्रिणी येईपर्यंत आम्ही बाहेर असं थांबलो होतो. तर ह्या मंदिरामध्ये ना खूप छान मूर्त्यासुद्धा आहेत आणि एकदम गेल्याच्यानंतर प्रसन्न वाटतं आणि पुढे आम्ही जाऊपर्यंत आरती पण सुरू झाली होती. पुढे पाहू शकता तुम्ही. आपली ही काया शरणागता तारी तू स्वामी राया. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती व वाळू चरणी ठेवून आम्हा सुताना लगे, तुझ्या सुताना लगे चरणावे गळे. तर आम्ही गेल्याच्यानंतर मग आम्हाला गणपतीची आरती तेवढी सापडली नाही. त्यानंतर सगळ्या आरत्या सापडल्या. तर आरती झाल्याच्यानंतर सगळ्यांनी आरती घेतली आणि इकडं महाप्रसाद त्यांनी ठेवला होता. तर मग लगेच महाप्रसादासाठी लोकं बसकर टाकत होते. त्यानंतर मग इकडं लगेच दर्शन पण घेत होते आणि इकडं भजन पण त्यांनी ठेवलं होतं. तर भजन असं छान त्यांचं चालू होतं. तर मंदिरामध्ये खरंच खूप प्रसन्न वाटत होतं बरं का. आता इथं मंदिरामध्ये भजन छान असं चालू होतं आणि मंदिरामधून उठूच वाटत नव्हतं बरं का. कारण 2-3 पंक्ती इथं जेवणाच्या उठल्या. त्यानंतर मग आम्ही महाप्रसाद घेतला आणि महाप्रसाद घेतल्याच्या नंतर निघालो घरी. तर आमच्या लहान मुलांच्या सगळ्यांच्या चपला आहेत ना कोणी नेल्या होत्या काय माहीत नाही बरं का. तर इकडे शोधाशोध चालू होती सगळ्यांचीच. तर काही चप्पल परत कोणाच्या सापडल्या नाही. त्यानंतर मग अंधार पण खूप झाला होता. तर त्यानंतर आम्ही निघालो घरी. तर म्हणलं असं चला. तर इकडं एक मस्त वाटत होतं ना मंदिर. एकदम प्रसन्न वातावरण तयार झालं होतं आणि मंदिर खूप छान दिसत होतं. तर अंधार पण खूप झाला होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत बाय.